नमस्कार, मी श्वेता. SRJ लाईफ ऑन वन प्लेटमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारा उपवासाचा पातळ बटाटा. तोही अगदी कमी साहित्यामध्ये जिरे न वापरता अतिशय चविष्ट असा बनवून तयार होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मीडियम साईजचा एक बटाटा घेतलेला आहे. चला बटाटा चिरून घेऊयात. बटाटा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा. जास्त मोठेही फोडी नाहीत करायच्या आणि जास्त बारीकही नाहीत, मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचा. बऱ्याच लोकांना उपवास करायचा असतो, पण उपवासाच्या दिवशी हमखास भूक लागते. घरात साबुदाणे पण भिजत घातलेले नसतात आणि असेल तरी पण खिचडी आवडत नाही किंवा ती पचतही नाही. अशा वेळेस हा लगेच तयार होणारा बटाटा करून बघा. अशा प्रकारे आपल्या इथे बटाटा चिरून तयार आहे. बटाटा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचा. चला तर वाटण करूयात. 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मूठभर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपलं वाटणी छान तयार आहे. चला आता फोडणीची तयारी करूयात. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. आता आपण वाटलेलं वाटण त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं. आता हे वाटण एकसारखं हलवून तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. वाटण जर चांगलं भाजलं असेल तरच भाजीला छान चव येते आणि वाटण जर कच्चं राहिलेलं असेल ना तर भाजी खाताना त्याचा कच्चा असा स्मेल येतो. त्यामुळे वाटण छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे. त्याला सोनेरी रंगही आलेला आहे. आता त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. बटाटे पण 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचे. बटाटे छान परतून झाले की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. मी शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा ज्या लोकांना चावता येत नाही त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. आता 2 मिनटं छान परतून झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जरा जास्तच टाकायचं कारण भाजी शिजायला जास्त पाणी लागतं. आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता गॅसची फ्लेम मीडियम करून एक उकळी येऊन द्यायची. उकळी आली की त्याच्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवायचं. झाकण अर्धच ठेवायचं, फुल ठेवायचं नाही, कारण की शेंगदाण्याचा कूट आहे ना तो येतो. आल्यानंतर ना मग तो पूर्ण कढईच्या बाहेर जातो. तर मग अर्धं झाकण ठेवून 5 मिनटं शिजायला ठेवायचं. 5 मिनटानंतर चेक करून बघायचं आपली भाजी शिजली आहे की नाही ते. पळीमध्ये एक बटाट्याची फोड घ्यायची, ते 2 बोटामध्ये प्रेस करून बघायची. तुम्ही बघू शकता इथे आपला बटाटा छान शिजून तयार आहे. अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे, अगदी झटपट. चला तर आता खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.